हेलो स्टूडेंट, आधी लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक स्टार्ट केला होता फॅक्टरायझेशन फॉर्म्युले और डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, आपण त्यामध्ये फॅक्टरायझेशन फॉर्म्युले सुद्धा बघितले आणि त्याचे प्रूफ सुद्धा बघितलेले आहे. ओके, आज आपण एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस द सम और डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, त्याला आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे सम और डिफरन्सच्या फॉर्म मध्ये. तर इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. ओके, सो सोल्युशन मध्ये गिवन काय आपल्याला गिवन 2 sin 4 theta into cos 4 theta. वी हॅव कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला 2 sin a cos b equals to sin of a plus b plus sin of a minus b. हा फॉर्म्युला आपण बघितला. ओके, therefore 2 sin 4 theta into cos 2 theta equals to काय मिळेल आपल्याला? sin a किती आहे? 4 theta plus b 2 theta and plus sin of 4 theta minus 2 theta equals to sin 4 theta plus 2 theta 6 theta plus sin 4 theta minus 2 theta sin 2 theta. काय मिळालं आपल्याला? 2 sin 4 theta into cos 2 theta equals to आपल्याला मिळालं sin 6 theta plus sin 2 theta. हे झालं आपलं सोल्युशन, सम और डिफरन्स. तर आपण इथे पण कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तो आपला समच्या फॉर्म मध्ये. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 4 sin a plus b upon 2 into sin a minus b upon. सो सोल्युशन मध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे आपला 4 sin a plus b upon 2 sin a minus b upon 2. इथे पण आपल्याला प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये गिवन एक्झाम्पल दिलेलं आहे, याला आपल्याला सम और डिफरन्सच्या फॉर्म मध्ये राईट करायचं. सो सोल्युशन मध्ये काय मिळेल? गिवन आपल्याकडे काय आहे? 4 sin a plus b upon 2 sin a minus b upon 2. याला मी सिम्प्लिफाय करतो. 4 ला मी राईट करू शकतो 2 into 2 sin of a plus b upon 2 into sin of a minus b upon 2. सिंपल फक्त या 4 ला मी राईट केलं 2 into 2 च्या फॉर्म मध्ये. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे वी हॅव 2 sin a sin b equals to cos of a minus b minus cos of a plus b. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. या फॉर्म्युल्याला आपल्याला इथे यूज करायचा आहे 2 sin a. या ब्रॅकेटला आपल्याला a कन्सिडर करायचा आहे आणि या ब्रॅकेटला b कन्सिडर करायचा आहे. therefore 2 into 2 sin a plus b upon 2 into sin a minus b upon 2 equals to, हा जो एवढा पार्ट आहे 2 sin a plus b upon 2 sin a minus b upon 2. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, सो काय मिळेल? 2 हा 2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये cos a minus b, a किती इथं a plus b upon 2 a plus b upon 2 minus p किती आहे a minus b upon 2. ओके, आता ही साइन मायनस cos of a plus b upon 2. a किती इथं a plus b upon 2 plus b किती आहे a minus b upon 2. ओके, सो नेक्स्ट स्टेप मध्ये 2 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये cos a plus b upon 2 minus a minus b upon 2. डिनॉमिनेटर काय आहे? सेम. वरती काय होणार याची ॲडिशन. काय मिळेल? a plus b
वरती काय होणार याची सबट्रॅक्शन, मला सेम म्हणजे सबट्रॅक्शन मायनस ए मायनस मायनस प्लस बी अपॉन 2 मायनस कॉस ए प्लस बी, इथं पण डिनॉमिनेटर काय सेम आहे, वरती काय होणार ॲडिशन प्लस ए मायनस बी अपॉन 2 इक्वल्स टू 2 ब्रॅकेटमध्ये ए मायनस ए गेट कॅन्सल, हिअर ऑल्सो ए सॉरी हिअर बी आणि मायनस बी गेट कॅन्सल, बी प्लस बी ट्वाइस बी अपॉन 2 सिंपल बी मायनस हिअर ए प्लस ए ट्वाइस ए अपॉन 2 ए कॉस ए, या साईडला काय आपण 2 into 2 म्हणजेच काय 4 sin a plus b upon 2 into sin a minus b upon 2. इथं आपण 4च राईट करू, कारण आपण LHS याला सॉल्व केलेलं आहे, या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. हे मिळालं आपल्याला रिक्वायर्ड आन्सर. काय मिळालं 2 into cos b minus cos a. सिंपल एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, शो दॅट sin 8x plus sin 2x upon cos 2x minus cos 8x equals to cot 3x. आपल्याला cot 3x शो करायचं आहे. सो सोल्युशन मध्ये टेक LHS equals to LHS का है sin 8x plus sin 2x upon cos 2x minus cos 8x. So use formula sin c plus sin d or sin cos c minus cos d. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. Therefore LHS equals to 2 sin c plus d म्हणजेच काय 8x plus twice x upon 2 into cos 8x minus 2x upon 2 upon डिनोमिनेटर मध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे cos c minus cos d 2 sin 8x plus twice x upon 2 into sin d minus this काय 8x minus twice x upon 8x minus twice x upon. आपण इथं जे फॉर्म्युले यूज केले इथं आपण राईट करू शकतो सिन्स sin c plus sin d equal to 2 times sin c plus d upon 2 into into cos c minus d upon 2 and cos c minus cos d equals to 2 sin c plus d upon 2 into sin d minus c upon. हे आपण इथं फॉर्म्युला यूज केले. ओके, सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल 2 गेट कॅन्सल, sin 8x plus 2x upon 2 10x upon 2 म्हणजेच काय 5x cos 8x minus 2x 6x upon 2 cos 3x upon. इथं पण sin 8x plus 2x upon 2 sin 5x into sin 8x minus 2x upon 2 sin 3x. Here sin 5x get cancel. काय मिळेल cos 3x upon sin 3x equals to
कॉस अपॉन साइन काय असते कॉट 3x हे काय मिळाले आपल्याला RHS कन्सिडर केले आपण LHS इथं आपला आन्सर मिळाला RHS म्हणजे काय sin 8x plus sin 2x upon cos 2x minus cos 8x equals to cot 3x hence to डेव्हिडेशनल स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट sin 2 alpha plus sin 2 beta upon sin 2 alpha minus sin 2 beta equals to tan alpha plus beta upon tan alpha minus beta. So solution मध्ये take LHS equals to sin 2 alpha plus sin 2 beta upon sin 2 alpha minus sin 2 beta. इथं आपल्याला कोणते फॉर्म्युला यूज करावे लागतील sin c plus sin d and sin c minus sin d. आपल्याकडे दोन्ही फॉर्म्युले आहेत सिन्स काय फॉर्म्युला आहे sin c plus sin d sin c plus sin d equals to 2 times sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2 and sin c minus sin d यासाठी फॉर्म्युला कोणता आहे 2 times cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. हे दोन्ही फॉर्म्युलाचे प्रूफ सुद्धा आपण बघितलेले आहेत. हे फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे. सो LHS equals to न्यूमरेटर मध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा फर्स्ट वन sin c plus sin d 2 times sin c किती आहे 2 alpha plus d 2 beta upon 2 into cos c 2 alpha minus 2 beta upon 2 upon न्यूमरेटर मध्ये सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 times cos c means 2 alpha plus 2 beta upon 2 into sin 2 alpha minus 2 beta upon 2. So next step मध्ये 2 get cancel. Here 2, here also 2 common and 2 and 2 have get cancel. Next step मध्ये sin 2 in bracket alpha plus beta upon 2 into cos 2 bracket मध्ये alpha minus beta upon 2 upon या साइडला काय आहे LHS cos 2 alpha plus beta upon 2 into sin 2 times bracket मध्ये alpha minus beta upon 2. So next step मध्ये काय मिळेल 2 get cancel, here also 2 cancel, here 2 cancel and here also 2 get cancel. Next step मध्ये sin alpha plus beta into cos alpha minus beta upon cos alpha plus beta into sin alpha minus beta. नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल sin थीटा अपॉन cos थीटा. क्या अल्फा प्लस बीटा मध्ये थीटा प्लस sin थीटा अपॉन cos थीटा tan थीटा. सो नेक्स्ट स्टेप मध्ये LHS इक्वल टू sin अल्फा प्लस बीटा अपॉन cos अल्फा प्लस बीटा tan अल्फा प्लस बीटा इनटू cos अल्फा माइनस बीटा अपॉन sin अल्फा माइनस बीटा. हा कशाचा रेशो आहे cot अल्फा माइनस बीटा. नेक्स्ट स्टेप मध्ये tan अल्फा प्लस बीटा इनटू
या कॉट कशाचा रेसिप्रोकल असते टॅनचा म्हणजेच काय 1 अपॉन टॅन अल्फा मायनस बीटा नेक्स्ट स्टेप मध्ये 1 अपॉन टॅन अल्फा मायनस बीटा इंटू टॅन अल्फा मायनस बीटा म्हणजेच सॉरी अल्फा प्लस बीटा मीन्स टॅन अल्फा प्लस बीटा अपॉन टॅन अल्फा मायनस बीटा हे काय मिळाले आपल्याला RHS कन्सिडर केले होते आपण LHS हेन्स सिंपल हे दोन फॉर्म्युले आपण यूज केले या फॉर्म्युल्यांना काय म्हणतो आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये आणि समोर सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर मिळेल इथं आपण sin अल्फा प्लस बीटा आपण cos अल्फा प्लस बीटाला tan अल्फा प्लस बीटा राईट केलं and cos अल्फा मायनस बीटा आपण sin अल्फा मायनस बीटाला cot अल्फा मायनस बीटा राईट केलं नेक्स्ट स्टेप मध्ये cot कशाला रेसिप्रोकल असतो tan चा ओके म्हणजे या cotला मी काय राईट करू शकतो 1 अपॉन tan अल्फा मायनस बीटा 1 अपॉन tan अल्फा मायनस बीटा इनटू tan अल्फा प्लस बीटा मीन्स tan अल्फा प्लस बीटा अपॉन tan अल्फा मायनस बीटा हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ओके आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत ओके थँक्यू